तर इथं मी सजगुऱ्याचं पीठ घेतलं आहे. स्वच्छ नीट करून सजगुरे दळून आणला आहे आणि ही पीठ छान चाळून घेतलं आहे. तर मी वेळामुशाला ह्याचे उंडे बनवत आहे. कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये सजगुऱ्याचे उंडे खूप बनवतात वेळामुशाला. तर कसे बनवायचं ते मी सांगते, तुम्हाला बनवून दाखवते. तर चला बनवूया. हे चाळून घेतलं आहे पीठ. म्हणजे हे 1 किलो आहे पीठ. 1 किलोला जरा कमीच आहे. तर कसे बनवायचं ते सांगते उंडे. तर आपल्याला ह्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. उंड्यामध्ये मीठ टाकलं तर छान लागतील उंडे. आणि पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ. कसं आपण भाकरीला पीठ मळतो ना, ज्वारीच्या भाकरीला, तसं हे मळून घ्यायचं आहे. तर इथं मी पीठ मळलं आहे घट्ट. असे गोल गोल उंडे करून घ्यायचे आहेत, छोटे छोटे. तुम्हाला मोठे पण करायचे असेल तर करू शकता. उंडे करून एका प्लेटामध्ये ठेवायचे आहेत. मराठवाड्याला तर खूप मोठे करतात उंडे ह्यापेक्षा. तर इथं मी उंडे बनवला आहे. असे सर्व उंडे करून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये ठेवायचे आहे उकडाला. यावरती जाडसर ताट झाकून घ्यायचं आहे आणि वाफ ते जाऊ द्यायचं नाही. हे उंडे उकडतील. एक 5-6 मिनिट ठेवायचं आहे. 7-8 मिनिट. पातेलं ठेवलं आहे खाली. उंडे छान वाफरले आहेत का बघूया. शिजले पण आहेत, छान वाफरले आहेत. तर इथं मी आणखीन ते राहिलेल्या पिठाचे उंडे बनवून घेतला आहे. लहान मोठे झाले आहेत थोडे. हे पण आपल्याला उकडून घ्यायचं आहे चाळणीमध्ये वाफेवरती. हे उकडलेले उंडे एका टोपल्यात काढायचं आहे. ह्या असल्या टोपल्यामध्ये काढायचं आहे, म्हणजे गिळगिळ ते पाणी सुटत नाही. अशा टोपल्यामध्ये काढायचं आहे. तर हे उंडे सर्व एका ताटामध्ये काढायचं आहे. आणि ही वेळामुशाची भाजी, सर्व मिक्स भाज्या बनवला आहे. आणि सप्पक डाळ आणि गरगटी भाजी आहे. हे सर्व भाज्या मिक्स करून ही गरगटी भाजी बनवला आहे. आणि आंबील. ही सर्व वेळामुशाचं ताट आहे. लक्ष्मीला खूप आवडतं हे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.